महाराष्ट्राचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमाला गेले ते महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय खासदार तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठवाड्याचे सुपूत ज्यांना दादांनी महाराष्ट्राचं सहकार मंत्रीपद दिलेलं आहे ते आमचे शिवशेजारी बाळासाहेब पाटील, आमचे मित्र नवाब मलिक साहेब, आपले कंधारचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार विक्रमजी काळे साहेब, आपल्या शेजारी माजी मंत्री संजयजी बनसोडे, सूरजसिंग चव्हाण, आपल्या जवळच्या वसमतचे आमदार राजू भैया, माझ्यासोबत ज्यांनी प्रवेश केला ते माजी आमदार माजी महापौर ओमप्रकाशजी पोखरणा, डॉक्टर सौ मिनल खदगावकर, उपमहापौर सरजितसिंगजी गिल, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार मोहनअण्णा अंबर्डे, अविनाशजी घाटे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष श्रीरामजी पाटील राजूरकर, आमचे सहकारी माजी शिक्षण सभापती, पक्षाचे आता महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा पक्षाचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, उत्तरचे बाळासाहेब रावणगावकर, शहराचे जीवन पाटील घोगरे, चिरंजीव बाळासाहेब पाटील, चिरंजीव रवी पाटील, ज्यांनी आत्ताच प्रवेश केलेला आहे ते माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे, राजूजी गंदीगुडे, शिवराजी पाटील होटाळकर, वसंत सुगावे, मंगल देशमुख, दीपक पावडे, रणजितसिंह हिवराळे, राहुल देसाई, तालुका अध्यक्ष देगलूर, ज्ञानेश्वर कदम, तालुका अध्यक्ष, नागनाथ पाटील सावळीकर, मोहनराव भिलवंडे, वासेफ पटेल, अशोक पाटील मुगावकर. आता सगळ्याची नावं घेण्याचा मोह टाळतो कारण आपल्याला दादांना ऐकायचं आहे. दादा जवळपास 300 माजी सरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, माजी नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, वेळेच्या अभावी या सर्व मान्यवरांचं मी नाव घेऊ शकत नाही, पण जवळपास 300 लोकांनी आज आपल्या उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मित्रो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं, नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आपले नेते नामदार अजितदादा पवार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, जोरदार टाळ्या वाजवा. मी म्हणेपर्यंत टाळ्या बंद करायच्या नाही, वाजवा. मी विशेष करून दादा महिलांचे आभार मानतो. आपण लाडकी बहीण योजना या महाराष्ट्राला दिली. आज पुरुषापेक्षाही जास्त संख्या एवढ्या तडपत्या उन्हामध्ये, आता 40 डिग्री टेम्परेचर आहे, तरी दादा आपणाला ऐकायसाठी ही आमची लाडकी बहीण, आमचे लाडके सगळे भाऊ एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. आमचे पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी,
आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांच्या वतीनं मी दादाचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रो, गेली 40-45 वर्ष ह्या भागामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय, आमदार म्हणून काम केलं, खासदार म्हणून काम केलं. आपण लोकांनी मला 3 वेळा आमदार केलं, 3 वेळा खासदार केलं आणि ह्या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत मी प्रयत्नशील राहिलो. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आमचे नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाली. दादा, आपणालाही माहीत आहे. आणि बऱ्याच जणांना एक किस्सा माहीत नाही. दादा, तुम्ही जेव्हा 91-92 मध्ये मंत्री होतात, मीही सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. पण मला शंकरराव साहेबांना मंत्री केलं नव्हतं, पवार साहेबांना मंत्री केलं होतं. त्यावेळेस सुशीलकुमार बंड झाला, आपल्याला माहीत आहे. आणि सुधाकरराव नाईकांचे माझे संबंध चांगले होते. त्यांनी मोठ्या साहेबाला, पवार साहेबाला माझं नाव सुचवलं आणि मी मंत्री झालो. मी शंकरराव चव्हाण साहेबाला विचारलं, साहेब मला मंत्री कोण केलं? ते फार खरं बोलत होते. ते म्हणले मी नाही केलं, शरद पवारांना केलं. पण तुम्हाला माहिती आहे की तरीही मी शंकरराव चव्हाणाला प्रामाणिक राहिलो. आपण मंत्रिमंडळात होतात. मग पवार साहेबांनी परत जेव्हा मुख्यमंत्री झाले, मला काढलं आणि माझ्या मेहुण्याला केलं. तुम्हाला माहित नाही, असा तो थोडासा इतिहास आहे. मी शंकरराव चव्हाण साहेबाला जाऊन दिल्लीला भेटलो. साहेब असं का केलं? मी सिनियर आहे, मला का काढलं? ते म्हणाले, भास्करराव मी नाही काढलं, ते पवार साहेबांनाच त्याला केलं, तर मी काय करू? असा आहे तो किस्सा आहे. लहानसा सांगितला मी तुम्हाला. सांगतो दादा, आज माझ्या जीवनामधला आणि समोर बसलेल्या आमच्या कार्यकर्त्याच्या जीवनामधला अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. तुम्हाला सांगतो, आज तुमचं नेतृत्व मान्य करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय. आपल्याकडे नेता म्हणून पाहत असताना माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं, एक खंबीर नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता, प्रशासनावर पकड असणारा नेता आणि सकाळी 7 पासून तर रात्री 10 वाजेपर्यंत लोकांची कामं करणारा नेता म्हणून आपली ख्याती आहे. तुमचे कष्ट, तुम्ही देत असलेला कार्यकर्त्याला सन्मान, गेली 30 वर्ष दादा ह्या राज्याचे मंत्री आहेत. आपण वयाच्या 31व्या वर्षी खासदार झालात, मला माहित आहे. मी त्यावेळेस इकडे आमदार झालो आणि तुम्ही तिकडे खासदार झालात. पण पवार साहेब परत आले, सुधाकरराव नाईक, आणि आपण राजीनामा दिलात आणि आमदार झालात. तर वयाच्या 31व्या वर्षी दादा मंत्री झाले. तुम्हाला माहिती, गेली 30 वर्ष या महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री, 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. विकासाची जाण आहे आणि तळागाळातील लोकांशी नाळ जुळलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, आमचे अशोकराव मोगावकर म्हणाले, खरं आहे दादा, ह्या भागातले काही विकासाचे प्रश्न आहेत. मला कल्पना आहे वेळेचं बंधन आहे, पण इतक्या मोठ्या संख्येनं आमची सर्व लोक उपस्थित आहेत, तर त्यांच्यासमोर ती जी महत्त्वाची 1-5 जास्त मी बोलणार नाही, त्यावर जे विकासाचे प्रश्न आहेत त्याचा ओझरता उल्लेख मी आपल्याकडे करणार आहे. लेंडी प्रकल्प आहे दादा, जो तुम्हाला माहीत आहे, कारण आपण इरिगेशन खातं खूप दिवस सांभाळलेलं आहे. कॅनलचं काम 80% झालेलं आहे. 35 वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली. आंध्र, तेलंगणा आणि जॉईंट प्रकल्प आहे. फक्त पुनर्वसनाच्या प्रश्नामुळं गॉर्ज फिलिंग राहिले, गॉर्ज फिलिंगपर्यंतचं काम आलेलं आहे. मी स्वतः इंजिनियर आहे, आपल्या माहितीसाठी सांगतो. आपण जर लक्ष घातलं तर 2 वर्षामध्ये
पाणी अडवल्या जाऊ शकतो आणि लोकांना पाणी मिळू शकतं, मी तुम्हाला सांगतो. आणि माझ्या देगलूर तालुक्यातील 45,000 एकर जमिनीला पाणी मिळतं. 45,000 एकर. हे सगळं पाणी आंध्रामध्ये वाहून जातंय दादा. त्याच्या खाली तेलंगणा सुरू होतं. आमचं मनार धरण आहे दादा, ज्याची आपल्याला कल्पना आहे. आमचे नेते शंकरराव चव्हाणांनी 70 वर्षापूर्वी बांधलं. बिलोली, नायगाव या 2 तालुक्यातील जवळपास आमचे प्रतापरावचं कंधारी आहे. 50,000 एकर जमीन विस्तृत आहेत धरणाखाली. पण 70 झाल्या कॅनलला दुरुस्ती नाही. त्याला सिमेंट लाईनिंगचा प्रस्ताव गेलेला आहे. पाईपलाईनमध्ये आहे. 500 कोटी रुपयाचा काहीतरी प्रकल्प आहे. माझी आपल्याला विनंती आहे, हा जर सिमेंट लाईनिंगचा प्रकल्प पूर्ण झाला दादा, तर आमच्या ह्या 3ही तालुक्यामध्ये आज आमचं टेलंटचं कुंभारगाव असेल, दुगाव असेल, आमचं इकडलं आदमपूर सर्कल असेल, या सर्व शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्याची व्यवस्था होईल. म्हणून आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि मला माहीत आहे की दादा लक्ष घातल्यानंतर आपला प्रोजेक्ट पूर्ण होईल. मी तुम्हाला सांगतो. आता ज्याचा उल्लेख झाला दादा, जे बाबळी बऱ्याच तुम्ही बांधलं, तर मला माहीत आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं पाणी अडवलं जात नाही. मेमध्ये पाणी सोडावं लागतं. माझी आपल्याला विनंती राहील, त्या एखाद्या वेळेस समझोता होऊ शकतो का त्या सरकारशी, आणि त्यातून मार निघेल. तर एवढा मोठा आपण 300 कोटीचा बांधारा बांधला, पण मेमध्ये पाणी सोडावं लागतं. ऑक्टोबरपर्यंत गेट टाकता येत नाही दादा. त्यामुळं त्या भागामध्ये 4-5 तालुक्याला शेतीचा प्रश्न असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, तो मोठा प्रश्न आहे दादा. आमचा गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना दादा बंद आहे. आपण कितीतरी महाराष्ट्रामधले कारखाने सुरू केले. आमचा बाबासाहेबाचा कारखाना आपणच सुरू केला. मी तुम्हाला सांगतो, IFCIशी काही संबंधित प्रश्न आहेत. आपल्या उपस्थितीमध्ये जर ती मीटिंग लावली तर मला विश्वास आहे की गोदावरी मनार कारखाना देखील आपण चालू करू आणि त्यामध्ये दादांचा आशीर्वाद मिळेल, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. कोलंबी लिफ्ट योजना आहे दादा, जी तुमच्या वेळेसच मंजूर झाली. मी त्यावेळेस आमदार होतो. पण मूळ आराखड्यामध्ये मांजरम, आमचं कोलंबी, कुष्णूर, काळा आणि पाटोदा थडी ह्या गावाचं जे क्षेत्र होतं, मधल्या काळामध्ये काही नेते मंडळींनी ते क्षेत्र बदललं आणि ते पाणी कमी केलं. नदीमध्ये पाणी आहे. आपण जर ते म्हणलात तर मूळ मंजूर प्रकल्पाप्रमाणे ह्या 4-5 गावाला पाणी मिळू शकतं. त्यासंबंधी आपण त्या ठिकाणी उच्च पातळीवर आपण मिटिंग घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा, अशी मी आपल्याला विनंती करतो. प्रतापरावनी उल्लेख केला नांदेड बिदर रेल्वे लाईन. माझ्या काळात आम्ही त्याची मागणी केली. प्रतापरावच्या काळात सुरू झाली. आता तो विषय थोडासा कर्नाटकाचा आहे. दादा आपल्या सरकारनं तर मंजुरी दिली आहे, पण त्यासंबंधी आपण लक्ष घालावं, अशी माझी विनंती आहे. दुसरा एक आमचा मार्ग आहे दादा, बोधन, नरसी, मुखेड ते लातूर रोड. याचा सर्वे झाला आहे प्रतापराव. तुम्ही त्यावेळेस त्यासाठी प्रयत्न केला होता. त्यासाठी दादांच्या मार्फत आपण एखादं डेलिगेशन घेऊन जाऊ प्रतापराव, आणि हेही मार्ग आपण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. बिलोली, मुखेड, धर्माबाद, उमरे येथे दादा MIDCसाठी जागा नाही. MIDCसाठी जागा आहे, पण त्याला मंजुरी मिळाली नाही. मी तुम्हाला सांगतो, ह्या आमच्या 4ही जे तालुके आहेत, या ठिकाणी जर आपण हे MIDCच्या क्षेत्राला जर आपण मंजुरी दिली तर त्या ठिकाणी नवीन उद्योग येऊ शकतात. आणि इसापूर धरणाचं पाणी अजूनही प्रतापराव उमरी आणि आमच्या धर्माबाद भागाला मिळत नाही. आणि इसापूर धरण तर दादा तुमचंच आहे. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही किती पैसे दिले, सगळंच माहीत आहे. त्याच्या विस्तारात मी जात नाही. म्हणून त्यासंबंधी एक प्रशासन लेवलला जर आपण एखादी मिटिंग घेतली तर आमच्या त्या भागातलं इसापूर धरणाचंही पाणी मिळू शकेल. अशी मी तुम्हाला, अजून खूप प्रश्न आहेत, त्याच्या फार विस्तारात मी जात नाही. मी तुम्हाला सांगतो, 1-2 गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करून मी कोणी बोलणार. थांबा रे, थोडं झालं नाही, थांबा ना दादा. मी आपल्यापेक्षा वयानं वडील आहे. 20 वर्षाचा अंतर असेल तुमच्या माझ्या वयामध्ये.
मला शुभेच्छा द्यायचा अधिकार आहे, कारण तुम्हाला काही गोष्टी पसंत पडत नाहीत मला माहीत आहे, पण मला हरकत नाही ना, आशीर्वाद द्यायला काही हरकत नाही ना, मी तो अधिकार वापरतो दादा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी यांच्या चरणी ही समोर बसलेली जनता, व्यासपीठावर बसलेले आम्ही सर्व प्रार्थना करतो की कुलस्वामिनींनी दादाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी. मी तुम्हाला जोरदार टाळ्या. आणि मिळेल दादा. प्रतापराव आपल्याला माहित आहे, आमदार झाल्यापासून 3 महिन्यामध्ये त्यांनी जिल्हा ढवळून काढलेला आहे. मोहनराव हंबर्डे आमच्या जोडीला आलेत, अविनाश घाटे आलेले आहेत, आज पोखरणा आलेत, व्यंकटराव पाटील गोजेगावकर आहेत. मी अतिशय आत्मविश्वासानं दादा सांगतो, मी 50 वर्ष या जिल्ह्याचं राजकारण करतोय. मला राजकारणाची हवा समजते दादा. ही जी जनता आहे, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर दादांच्या बरोबर 5 NCPचे आमदार उभं राहतील आणि या भागातला खासदार देखील येईल. अशा प्रकारची ताकद मी, प्रतापराव, पोखरणा, हंबर्डे, अविनाश सगळ्यांची मी नावं घेत नाही, खांद्याला खांदा लावून काम करू. तुम्हाला माहीत नाही, तुम्ही जसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची सेवा करता, लोकांच्या सुखदुःखात सामील होता. आत्ताच प्रतापराव सांगितलं, खरं आहे तुम्हाला मी सांगतो, एकही लग्न प्रतापराव सोडत नाही, एखाद्याच्या घरी दुःखद काही निधन झालं ते सोडत नाही. प्रतापरावमध्ये माझ्यामध्ये एकच फरक आहे दादा, ते सांगितलं पाहिजे तुम्हाला. प्रतापराव अग्रेसिव्ह आहे. मी मात्र तुम्हाला माहित नाही, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे जसं विरोधकाशी वागतात तसं मी वागण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांची बरोबरी तर करू शकत नाही, मी तुम्हाला सांगतो दादा. मी हैदराबादला शिकलोय, आमचे नवाब मलिक साहेब आहेत तिथं, आणि तुम्हालाही पाहिलं, तुम्ही शेरशायरी फार करता. आता हैदराबादचा आहे ग्रॅज्युएट, उस्मानिया युनिव्हर्सिटीचा, एक फार चांगला शेर आहे, सियासत में दोस्ती दुश्मनी इतनी ही करो, खुदा न खास्ता कभी दोस्ती हो तो शर्मिंदगी महसूस न हो. आणि दुसरा एक शेर म्हणतो, नवाब मलिक साहब गेली काय हाँ, दादा को देखने के बाद मुझे एक शेर आ जाता है, खुद को ही कर इतना बुलंद, खुद को ही कर इतना बुलंद, हर खता से पहले खुदा बंदे से पूछे रजा तेरी क्या है. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप दादांना आशीर्वाद. आता आमचे लोक म्हणतील की बा एवढं भाषण केलं आणि तुमच्या सुनाबद्दलच काही बोलल्या नाही, म्हणू शकतात तुम्हाला. मी तुम्हाला एकच सांगतो, सुनोला मी दादांच्या हवाली केलेली आहे. त्यांना 2 मुलं आहेत, ती त्यांची मुलगी आहे. तिच्या कार्यक्षमतेप्रमाणे सुनोला काम मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.